उंची फक्त आपण कमी केलेला आहे, बाकीचं काहीही कमी केलेलं. 4.5 मुंडा होता आपला कालच्या झबल्याचा, लक्षात आहे ना. हे आपलं 6 मेजरमेंट होतं इथलं छातीचा चौथा प्लस 1.5 आणि याच्यापेक्षा 1 इंच आपलं खालचं जास्ती होतं. हा फक्त आकारासाठी आपण घेतलेला आहे जास्ती. तसं तुम्ही सरळ पण शिवू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. आकार नको असेल. झालं. शोल्डर आपलं 4 इंच. ही रेषा सरळ येण्यासाठी आपण इथं परत 4चा मार्क करतो, कारण काटकोन आपला व्यवस्थित येण्यासाठी. झाला मुंड्याचा काटकोन. नॉर्मल मुंड्याचा आकार देऊन ठेवायचा. बॅकचा जो आकार होता तो नॉर्मल देऊन ठेवा. ठीक आहे. झालं इथं परत समजलं का. गळारुंदी आपण 1.25 टाकली, ती गळारुंदी पण टाकून ठेवा. आता आपल्याला हे शोल्डरचा पार्ट आहे, इथून मी सांगितले समान अंतर आपल्याला आत जायचं. 1.25 इंच किंवा ऍडजस्टही करावं लागला तर मी 1.25 इंच इथून मोजला किंवा इथून मोजला तरी सुद्धा चालेल. इकडून मोजला, इथं 1.25 इंच. ठीक आहे. आता हे अंतर जास्ती राहते, अजून कमी करावं लागेल आपल्याला थोडंसं. तर अजून एक रेष आपण आतमध्ये येऊया, म्हणजे आपल्याला फक्त नाडी बसेल एवढंच अंतर पाहिजे. आता ठीक आहे, पण दोन्हीकडून तुम्हाला समान अंतरच आत यायचं. हे मेजरमेंट करून टाकलं तरी येते. हो चालतंय की तसंही, पण आपल्याला दोन्हीकडून समान अंतर आत यायचं. ते समान झालं पाहिजे, नाही तर इकडून कमी घ्यायला इकडून जास्त घ्यायला असं नको. तर फक्त नाडी बसण्यापुरतच पाहिजे. हो. आता मागील गळा 1 इंच. गळा आता या पॉइंट मधून घेतोय आपण, इथून नाही घेत. आणि हा नॉर्मल मुंड्याचा शेप द्यायचा, एकच. मागे पुढे आता एकच मुंडा राहणार आहे, 2 मुंडे नसणार आहे. झालं. तर पुढील गळा फक्त हे तुम्ही फ्रॉक्सला बॉडीज टाकू शकता अशा पद्धतीनं, किंवा आता मुलींचे 1 पीस असतात तुमचे, त्याला पण असं करू शकता तुम्ही. ए लाईन मध्ये घेऊन डॉटेड. तर हे असंच करायचं, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. हे बेसिक नॉलेज आहे. याच्यात आता तुम्ही काय करू शकता हे दाखवायचं. कात्री. हो, थोडं तुम्हाला ते त्याच्यात क्रिएटिव्हिटी दाखवावीच लागेल. म्हणजे याच्यातून अजून नवीन काय करू शकता आता तुम्ही. अवघड काहीच नसते ते. आणि याला अस्तर लागणार आहे, कारण आपल्याला हे उलटवून घ्यायचं. नाडी त्याच्यात ठेवून पायपिंग वगैरे काहीही करायचं नाही आता. गळ्याला पायपिंग नाही का? नाही, पायपिंग कुठेच नाही. उलट करून घ्यायचं. त्याच्यात नाड्या ठेवून उलटवणार आहे आपण. बरीच मोठी कात्री याच्यात मोठ जाते. त्याला अस्तर कशासाठी लागणार आहे? उलटवण्यासाठी आपल्याला. म्हणजे हे आपलं सरळ भाग, याच्यात आपण 2 नाड्या ठेवणार. इथं दाखवतो. दुसरी दे कात्री, बोट जात नाही त्याच्यामुळे. हे इथं घालायला अवघड पडतंय ना, होल नाही असं पाहिजे ना, एवढं मोठं इझी जातं ना. एक 10 इंची नाडी पुरेशी होईल. आणि उंची किती? अशी 1.5 इंची 1 इंची घ्या. बारीक नाडी बनवायची छोटी आपल्याला. इथं ठेवायची, ही इथं ठेवायची, आणि अस्तर याच्यावर ठेवायचे. आणि हे 3ही भाग तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर करायचे. आणि मग नॉच द्यायचा. इथं व्हीला व्ही आकारच आला पाहिजे शिवताना. इथं व्ही आकार आला पाहिजे तुमचा. तर शिवता शिवता टोक सुईचं इथं ठेवायचं असतं. सुई बाहेर काढायची नाही, फक्त कपडा फिरवायचा, म्हणजे बरोबर तुमचे कोण येतात. कळालं. नॉचेस देऊन मग उलटवलं जाणार. असे दोन्ही भाग रेडी करणार आपण. आणि मग नंतर फ्रिल लावणार. कापड किती लागेल? किती? अर्धा मीटर मध्ये
ते आता आपण घेतलं ना तेवढं थोडं राहिलं तरी आता हे मोजायचं हे किती आहे 14 तर 14 दुने 28 ची एक फ्रिल याला आणि 28 ची एक फ्रिल त्याला अशा 2 फ्रिल पाहिजेत तुम्हाला कळलं आपण फ्रिल वेगळ्या पण लावू शकतो ना हो तुमच्या आवडीचा भाग आहे तुम्हाला काय आता करायचंय बघा त्याच्यात कॉन्ट्रास्ट अशा